राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणेजी आमच्या सोबत आहेत। सर, गणेशोत्सवचा उद्यापासून शुभारंभ होणार आहे आणि त्या अगोदरच ही जी रोरो सेवा आज आपण त्याची पाहणी करताय, परवानगी मिळालेली आहे। नेमकं कोकणवासियांसाठी ही सेवा नियमित कधीपासून सुरू होईल, काय अंदाज? बघा, आमच्यासाठी सुरक्षा ही प्राथमिकता आहे। आता आमच्या इकडे जे 147 परवानग्या आहेत त्या सगळ्या आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत। फक्त समुद्र आणि हवामान खातं या सगळ्याकडून अंदाज घेऊन आज समुद्र खवळलेला आहे, वातावरण पावसाळ्यामुळे थोडं असुरक्षिततेचं आहे। काही दिवसाचा प्रश्न आहे, 2 ते 4 दिवस आहेत परवानग्या आणि आम्ही सगळ्या बाबतीमध्ये तयार आहोत। जसंच वातावरण चांगलं होईल ही सर्व्हिस लोकांसाठी सुरू होणार, म्हणजे एक 4-5 दिवसाचा प्रश्न आहे। पण पाहणी केलं, अत्यंत चांगली सेवा दिसते यामध्ये, पण ती क्लास जी आहे ते बिझनेस क्लास आहे, इकॉनॉमी क्लास आहे, त्याबाबत थोडक्यात काय म्हणजे लोकांना सांगणार? सर्वात याच्यामध्ये इकॉनॉमी क्लास आहे, प्रीमियम इकॉनॉमी आहे, बिझनेस क्लास आहे आणि मग फर्स्ट क्लास आहे। या सगळ्या ह्याच्यामध्ये लोकांना विविध पद्धतीने सुविधा दिलेल्या आहेत। सीटचा कम्फर्ट बघा, विविध पद्धतीने लोक आता हे इकॉनॉमी असताना पण एवढं चांगल्या दर्जाचे सगळ्या सीट आहेत आणि म्हणून मला वाटतं की कोकणवासियांना या बोटमध्ये बसल्यानंतर जसा आपण बाहेरच्या देशामध्ये जातो आणि तो अनुभव आपल्याला घ्यायला मिळतो, तसंच इथे आपल्याला त्याच पद्धतीचा अनुभव ह्या बोटीच्या माध्यमातून गावी जात असताना मिळेल। यापूर्वी एसटीची विशेष बसेस सोडण्यात आलेली आहे। कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे होते त्यांनी CST वरनं एक स्पेशल ट्रेन सोडली म्हणजे भाविकांसाठी। आज आपण ह्या पाहणी करताय म्हणजे रोरो सेवेची, तर एकंदरीत कोकणवासियांसाठी ही एक म्हणजे भरभरून त्यांना सेवा मिळत आहे असं म्हणायचं? नक्की, कारण का कोकणवासी आणि मुंबई त्याला आपण चाकरमानी म्हणतो, कोकणवासी म्हणतो, ते एक वेगळं अटूट नातं आहे। नोकरी धंदा व्यवसायासाठी कोकणाचे लोक मुंबईला येतात आणि म्हणून ते गावाला आपलं विसरत नाही। गावातल्या घराती म्हणजे गावातली जत्रा असो, गणेश चतुर्थी असो, मेच्या सुट्ट्या असो, प्रत्येकाला आपल्या गावाकडे जायसारखं आवडतं। आम्ही कमी पैशात कमी काळात तुम्ही आपल्या गावाकडे जाण्यासाठी एक सक्षम पर्याय म्हणून असं रेल्वे आहे, आपल्याला वंदे भारतसारखे ट्रेन मोदी साहेबांनी सुरू केलेले आहेत, रस्ते आहेत, फ्लाईट आहेत आणि आता जलवाहतूक आहेत। जे आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांचं फार दूरदृष्टी आणि फार महत्त्वाचं स्वप्न होतं, जे त्यांनी मुख्यमंत्रीच्या कालावधीत 14 ते 19मध्ये ह्याची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यांची इच्छा होती की आपण समुद्राच्या माध्यमातून जलवाहतुकीच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि कोकणाला जोडावं, असं त्यांची इच्छा होती आणि त्याची अंमलबजावणी करण्याचं काम मी त्यांच्या मंत्रिमंडळाचा मंत्री म्हणून मी केलेलं आहे। हीची जी किंमत आहे तिकिटाची, ती सर्वसामान्य जो कोकणवासी आहेत त्यांच्या खिशाला परवडणार का? 2,500 आहेत, इकॉनॉमी आहे, नंतर 4,000 आहे। तर आता तुम्ही आजूबाजूला सुविधा बघितल्यानंतर मला विश्वास आहे कोकणवासी ह्या गोष्टीला स्वीकारतील। त्याचबरोबर तुम्ही तुमची गाडी पण इथे आणू शकता बोटीमध्ये, म्हणजे गावी गेल्यानंतर प्रत्येकाची चिंता असते की फिरायचं कसं, गाड्याचं कसं, गावाकडे आमच्या एअरपोर्ट किंवा रेल्वेपासून गावाकडे कसं जायचं, इथे स्वतःची गाडी घेऊन या आणि स्वतःच्या गाडीत बसून आपले गावाकडे निघा। मला वाटतं ह्या सुविधा बघितल्यानंतर कोकणवासी तिकिटाच्या किमतीची चिंता करणार नाही। शेवटचा प्रश्न आहे, गणेशोत्सव सुरू होते उद्यापासून, भाविकांसाठी काय मेसेज द्याल सर? मला असं वाटतं आमच्या महायुतीच्या सरकारला आमच्या कोकणवासियांनी भरभरून प्रेम केलं। लोकसभा विधानसभेमध्ये कोकणाचा म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा बालेकिल्ला हा कोकण राहिलेला आहे, म्हणून आमची नैतिक जबाबदारी आहे मंत्री म्हणून, महायुतीचे पक्ष सरकार म्हणून की कोकणवासियांची जास्तीत जास्त सेवा आम्ही करावी। म्हणून हे सगळी सुविधा मी माझ्या कोकणवासियांसाठी आम्ही घेऊन येत आहोत। त्यांनी सुखरूप आपल्या गावी जावं, गणेश चतुर्थी आपल्या कुटुंबाबरोबर आपल्या गावी साजरा करावी आणि सुखरूप मुंबईकडे परत यावं। तर हे होते कॅबिनेट मंत्री नितेश राणेजी। त्यांचं असं म्हणणं आहे की जे कोकणवासी आहेत त्यांच्यासाठी सर्व सोयी सुविधा आम्ही देणार आहोत आणि त्यांनी खुशाल जावं आणि गणेशोत्सव साजरा करावा आणि परत मुंबईत यावं। कॅमेरा पर्सन कृष्णासह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।